चल बाई येते धुणं धुवून पहिले झालं आता अजून जनावराला चारा पाणी करायचं आहे. कवे ए कवे हा आले. चल बाई ये लवकर. हा हा काय म्हणते काय माहिती. आता पोहे करून ठेवले होते घ्यायचे ना हाताने. एवढे जमत नाही का. काय करत होतीस का. कपडे धुईत होते. कपडे धुत होते का. हा काय अगं मला बाहेर जायचंय. अहो पोहे करून ठेवले नाश्ता करून घ्या जा ना. नाही केलंय मी नाश्ता. कुठं जायचंय. जरा जातोय बाहेर जरा काम आहे माझं. अहो तुम्ही बाहेर जात्या पण मग आधी नाश्ता करून घ्या आणि मग जा ना. नाही पोहे खाल्लेत मी. खाल्ले का. हा मग मला काय बोलावलं इकडे. तुला सांगायचं होतं मी निघालोय बाहेर जरा. मग तिकडे येऊन मी सांगू शकले असते ना. अगं माझं झालं खाण्यापिण्याचं सगळं. हा पण या जनावराला कोण चारा पाणी द्यायचं ग. आता द्यायचंच आहे सारा पाणी पण मग आधी धुणं धुवून घेते म्हणलं आणि मग करू म्हणलं सारा पाणी. हाय का त्यांना खायला बघ बरे. मग एक काम करा ना जायच्या आधी तेवढं सारा पाणी करून द्या ना. मला धुणं अजून बादलीभर पडलं. मला वेळ नाही मला जायचंय लवकर. काय कामाला जायचंय तुम्हाला काय एवढं इम्पॉर्टंट आहे का. अगं इम्पॉर्टंट नाही मग माझं जरा गावात काम आहे. हा तर हाय काय काम तेच विचार राहिले ना. अगं आपल्या ऊसाचं बिल आलंय का काय मला बँकेत बघायचंय जाऊन. हा का हा त्यासाठी चालले का तुम्ही मग. मग बरं बरं जा मग. मी काय म्हणते मग बिल जर आलं असेल ना हा तर येता ना भाजीला मग मटण घेऊन या ना. मटन. हा तुला काय मटन खाऊ वाटलं का आज. किती दिवस झाले 2 महिने झाले बापा चिडे गेले तेव्हा खाल्लं होतं. बर बर जाऊ दे तुझी इच्छा आहे ना मटन खायची. हा आणतो तुला मटन. नक्की का पण. हा पण सगळा मसाला बिसाला बनवून ठेव बरं का. हा मी सगळं करून ठेवते तुम्ही नका काळजी करू. आणि एक काम कर हा पहिले त्या जनावरांना खाय प्यायला घाल पहिलं. हा हा घालते. आणि मग ती कपडे धुव पाहिजे तर. हा कपडे काय कुठं पळून चालले नाही तुझी. अहो नाही हे वाळले पाहिजे लवकर. वाळत्यात असल्या उन्हामध्ये बोकड कापून जरी सुकवल्या तरी वाळल. हा पहिले त्या जनावरांचं बघ पहिलं. हा मग किती मटण आणशान. किती आणू आता तुला. 1 किलो आणा ना. 1 किलो एवढं खाशील का. मी तर मटण खात नाही तुला माहितीये. मग नको खाऊ ना तुम्ही. अरे म्हणजे 1 किलो तू मटण खाणार. हा हाय. अहो ते तर जाऊ द्या. पहिले मा बापा चिडे होते तर सावता बोकड्या घालते सावता. काय म्हणती. हा तू नक्की बायचीच जात आहेस का. हा पण मग मी काय करायचे माहितीये का ते आधी अर्धा बोकडा उकडून ठेवायचे. हा मग त्या उकडेला अर्धा खायचे. मग एक टाइम भाजी बनवायचे एक टाइम बिर्याणी बनवायची. वा ग वा चांगलं मटण खायचीस. आणतो आणतो बाया 1 किलो ना. हा आणतो तुला आणि मला काहीतरी सेपरेट बनव वांग बिंग काहीतरी. हा बनविते आणा बर का विसरू नका. आणतो आणतो पण पहिलं त्या जनावरांचं बघ. हा हा बघा ते मी पण मग तुम्ही नक्की घेऊन या ध्यान करून नाही तर परत मग त्या दिवशी सारखं करशान. नाही नाही आज 100% तुला घेऊन येतो बघ. हा बरं येऊ का मी. हा हा पहिलं बघ बरं का जनावरांना पाणी हा. बिणी सगळं दे व्यवस्थित. चल ते 2 कपडे राहिले आता ते नंतर धुवून घेते. आधी जनावराला देते खायला मग मसाला आणि ते बी काढायचे. हात कसं काय तयार झाला काय ना बाई बाबा. नाही तर नाहीच म्हणत्या 2 महिन्यापासून मागं लागले त्या दिवशी नाही म्हणले. आज आणतीन. आज चांगलं बजावून सांगितलंय मी द्यायला. चला आता जनावराला ना चारा पाणी करून घेते एकदाचा. बाई लय चिकन खाऊ वाटलंय. यायला सांगितलं आणायला पण कांदेच सांगितले नाही आणायला. नेमके कांदे आताच संपायचे होते. आता या कवी काय आहे का नाही कांदे काय माहिती. बाई ये कविता घरात आहे नव्हती. हिडा असले तर बरी नाही तर मग चिकन खायचं अधुरच राहायचं. काय ग कवे. अगं घरी गेले होते मी तुझ्या. हा. घराला कडी लावेल होती. हा का अहो मग मी ना जनावराला घास कापीत होती. काय काम काढलं वहिनी. अगं मला 2 कांदे दे ना मसाल्याला. कांदे. अगं यायनी चिकन आणलंय हा आणि नेमके चिकन बरोबर त्यांना कांदे खायला लागत आहे. नाही तर मग घरामध्ये ना गोण बरे राहते कांद्याची. हा ना पण ना आता माझ्या घरात कांदे नाही आहो. थोडे आधी आले असते ना तर मी तुम्हाला दिले असते 2 कांदे होते माझ्याकडे पण मी ना पोह्यामध्ये टाकले त्याला नाश्ता दिला ना सकाळी. तो नवरा कुठे आहे का. ते ना उसाचे पैसे येणार होते ना तर ते तिकडे गेले गावात. हा का. हा ते पैसे काढायला गेले. माझ मस्त पार्टी बिटी असेल. पार्टी म्हणजे आज मटण आणणार आहे. हा का. हा हे मला माहिती आहे असं तो नवरा गावात जाणार आहे. मग मी त्यांना कांदे आणायला लावले असेल ना कांद्याचे पैसे देऊन टाकले असे लागले असतं.
हा नाही पैशाचं काही नाही हो एवढं, पण मग तुम्ही आले बी असते ना तर त्याला सांगितलं असं ते घेऊन आले असते. फोन करून सांग ना त्या नवऱ्याला नाही 2 किलो कांदे घेऊन ये. फोन घरी ना ते इंदुबाईकडे असं कांदे तिच्याकडे पाहा ना मग. ए बाय त्या बाईकडे कोण जाईन? एक तर मला काही लागलं बिगलं ना तर मी तो आकाच येते घ्यायला. हा का? पण आता नाही ना वहिनी माझ्याकडे असले तर लगेच देते मी तुम्हाला. मग आता जाऊ दे मला तसंच टाकायला लागन. घेते डोकून मग काय आता. हा चालेल. चल येऊ का? हा हा या मी आता घास कापून घरीच निघू राहिले. हा चल. हा हा जनावर आहे पुरतं कापून झालंय. चला आता माणूस आला असन ते मटण शिजवावं लागन आता. जर बुवाने दिलं मंत्रण हे जर तारीख ठरवली आणि मिरची बाईचं लगीन झाली गवार करवली. आज माझा किती दिवसानं जोडीदार भेटला पिनू. आज आम्ही मस्त पार्टी केली. पोटभर दारू प्यालो. किती केलं तरी जीवाचा जीवलग मित्र आहे आपला पिनू. त्याच्यासाठी जीव हजर आहे आपला. अय कवे कवे हिच्यात आईच्या वाट्यात रोट्या हिच्या कुठे गेली? अय कवे काय हो? किती हाका मारतोय? काय करते तिकडे? ये पाणी मार राहिले. पाणी मारते? हा कशाला पाणी मारते आता? काय नाही इकडे अंगणात पाणी मारत होते. आता सारून घ्यावं म्हणलं. जाताना तर तुम्हाला एकदम हिरो आणि पाठवलं होतं. येताना काय अवतार करून आले तुम्ही? ए जास्त बोलू नको. जास्त बोलू नको म्हणजे तुम्ही पार्टी करायच्या आधीच पार्टी केली काय? मग माझा जीवाचा जीवलग मित्र भेटला मला. कोणता? पिनू तुंगार. तो का साऱ्या दुनाचा भांगार? ए त्याला अजिबात बोलायचं नाही. मग तुम्ही त्याच्यावाने अवतार करून आले. कवे मारीन बघ. मारीन? तुम्हाला मी काय सांगितलं होतं? मटण आणायला. मटण आणायला सांगितलं होतं मग आणलं का? मग हे काय मटण धार आणि उसाचं बिल भेटलं का? नाही भेटलं. भेटलं बी असेल तर ते खर्च करून आले असतील. ए भेटलं नाही म्हणतो ना तुला. तो पिणे तर काय दुसऱ्याच्या जीवावर दारू पिणार हा? तुझ्या मित्राला उलट बोलायचं नाही तू. काय समज आहे तुझा? काय संबंध आहे माझे? हा दाखवा बरं पावती दाखवा बरं उसाच्या बिलाची. भेटलंच नाही बिल. कुठनं तुला पावती देऊ? मग तुमच्याकडे पैसे कुठून आले? कुठून पेले तुम्ही? होते माझ्याकडे पैसे. होते? हो किती होते? 2000 रुपये. मग त्याच्यातले वापस किती आणले? सगळं संपलं. काही लाज लज्जा शरम काय आहे का नाही तुम्हाला? ए, हा? तोंड घेऊन सांगा म्हणजे सगळे संपले. अरे तुला 1 किलो मटण आणले 750 रुपयाचं. मग आणलं तर काय? बाकी 2000 रुपयाचं आणलं का ते? बाकी गेल्या पार्टीला सगळं खर्च झाला आमचा. हा बाकी गेलं पार्टीला. हे कोणचं भाग नाही तुमचं असं? ए तुला काय करायचंय? मी काय पण करीन. काही पण करेल म्हणजे काय? तुमचं काय मनाचं राज्य आहे काय? कवे उलट बोलायचं नाही बरं का. हा आपल्याला- उलटं बोलायचं नाही. आपल्याला सण होत नाही ते. तुम्ही असं पिऊन येशाल आम्हाला होईन का सण? ए तुझ्या बापाच्या घरनं आणून पितो का? पण तुम्ही मला मागच बोलले होते मी दारू सोडली म्हणून. मग तुला म्हणलं ना माझा जीवाचा जीवलग मित्र भेटला म्हणून आज पेलो. हा जीवाचा जीव लागेल तर सारजूनच सडेल. ए बाटलीत फेकून घालीन बघ. दाखवा बरं मारून हिम्मत असन तर. हे दारू आहे. थांब जरा मला पिऊ दे मग तुला सांगतो मी. डोसा डोसा अजून. ए गप. हे मटण काय 1 किलो वाटा ना. खोलून पाहते कसं बांधलं काही नाही येड्या जाऊन. ए कोणाला बोलते? तुमच्या बापाला. आता डोकं फोडीन बघ. आई देवा अहो याचे तर काय रे कांदे निसते. ए मटण आणलंय मी. या काय डोळे उघडे करून पहा. हे मटण आहे का? तरी मी म्हणलं 1 किलो मटण असं राहतं का? हायला पिनूने पिशवी मटणाची नेली वाटत. बरा पस्तावा आहे का आता? खांबण काय आहे त्याच्यात? तुम्हाला काय एवढं भांडण राहिलं की कांदे आणि आंबे घेऊन आले? अगं जाऊ दे खाऊ दे. माझा जीवाचा जीवलग मित्र आहे तो.
एवढं भांडणातून गेले का? तुमच्या जीवाचा जीवलग मित्र आहे, मी कोण आहे? तुला आपण उद्या आणू परत. परत उद्या आणू? हा या 2 महिन्यापासून ऐकू राहिले परत उद्या आणू. तुम्ही ना एक कान सांगितलं ना ते धड करते नाही. कवे लय बोलू नको सांगितलं ना तुला मी. उभं राहता येऊ राहिलं का? माझा मी आहे का नाही माझ्या पायावर उभा आहे. मला तर वाटलं लोकांच्याच पायावर उभे आहे तुम्ही. हे बघ आता मोकळे डोक्यातच फोडीन बघ. डोक्यात फोडून दाखव ना फोडून, हिंमत आहे का? कवे डोकं फिरू नको बरं का माझं. तुम्ही मग डोकं खराब केलंय. मी सकाळी इमानदारी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही घेऊन काय आले? कांदे आणि आंबे घेऊन आले. हा आता त्याने पिशवी नेली, मी काय करू त्याला सांग बरं मला. मग तुम्हाला सुधार पाहिजे ना. हा लय बोलू नको काय. हात लावायचं नाही बरं का. तुला नीट. पहिलं सांगतो हात लावायचं नाही, इमानदारी सांगू राहिले. मला उलट बोलायला सण होत नाही. उलट बोलले सर होते. काय करशाल तुम्ही? काय काय करते करशाल? कवे हा स्वतः चुका करून यायचं आणि मग दुसऱ्याला म्हणायचं. मला धक्का देते का तू. धक्का देते का म्हणजे? हा तुझ्याकडे बघायलाच पाहिजे मला आज. हा पहा ना काय पाहत्या. मी मग बापाला फोन करून बोलून घेते, मग तुम्हाला सांगते काय ते. जा तुझ्या बापाला बोलव नाही तर तुझ्या बापाला बोलव. मला काय फरक पडत नाही. नाही पडत का फरक? हा एकदा तुम्ही सुधारत या, मग तुम्हाला कसा फरक पडत नाही हे मी सांगते मग तुम्हाला. हा कवे गप्प बस बरं का. चला तुम्ही घरात चला, मी तुम्हाला सांगते काय ते. वरची कशाला मला. वरती कशाला म्हणजे? आ? तुम्हाला किती समजून घेतलं, तुम्ही ऐकायला तयार नाहीये.